कौसडी सर्कलमध्ये मतदान प्रक्रिया शांततेत पार. भाजप राष्ट्रवादी अजितदादा गटात सरळ लढत. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. जिंतूर तालुक्यातील सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या कौसडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली. सकाळपासूनच विविध मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. या सर्कलमधील मतदानाची आकडेवारी लक्षवेधी ठरली आहे. कौसडी मतदान केंद्रावर 4419, मारवाडी 506, पिंपळगाव गायके 902, कुंभारी 778, दुधनगाव 365, मालेगाव 326, करवली 852, पिंपरी रोहिला 1002, कोक 1269, माक 880, सेक 595, वागी 687, गोंधळा 234, नागठाणा 208, जवळा 646, नांदगाव 361 आणि गणपूर 345 इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीच्या रिंगणात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी तसेच अपक्ष उमेदवार उतरले होते. मात्र प्रत्यक्ष लढत ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट यांच्यात असल्याचे स्पष्ट चित्र दिसून आलं. त्यामुळे उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झालं असून कार्यकर्त्यांमध्ये निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे. या निवडणुकीचा निकाल येत्या 9 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार असून या सर्कलमध्ये नेमकी कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे. सध्या राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. दरम्यान मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक SS थोरवे, पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड यांनी मतदान केंद्र परिसरात खडतर व चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. एकूणच कौसडी जिल्हा परिषद सर्कलमधील मतदान प्रक्रिया शिस्तबद्ध, शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली असून आता सर्वांचं लक्ष निकालाकडे लागले आहे.